आपल्या भारतात ना एक असा खजिना आहे जो हजारो वर्षांपासून पानांवर लपलेला आहे. आणि आज आपण त्याच खजिन्याला शोधून काढणाऱ्या एका जबरदस्त डिजिटल मिशनबद्दल बोलणार आहोत. भारताचे हस्तलिखित मिशन. एक विचार करा की मानवतेची सगळ्यात जुनी, सगळ्यात गहन रहस्य मोठमोठ्या ग्रंथांमध्ये नाही, तर फक्त एका पानावर लिहिलेली असतील तर कसं वाटेल? तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भारत आता एका देशव्यापी डिजिटल शोधावर निघालाय. आणि ही मोहीम काही साधीसुधी नाहीये. हा जणू एका प्रचंड मोठ्या खजिन्याचा शोध आहे. तर मग हा डिजिटल खजिना शोध नक्की आहे तरी काय? हे एक राष्ट्रीय अभियान आहे, एक मिशन, ज्याचा उद्देश काय आहे तर आपल्या पूर्वजांचं जे प्राचीन ज्ञान आहे ना ते शोधायचं आणि त्याला आजच्या म्हणजे या डिजिटल युगासाठी जपून ठेवायचं. आणि हो, हे काम अगदी अधिकृतपणे होत आहे. आपलं सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार हे सगळे एका केंद्रीय योजनेअंतर्गत करत आहे. खरं तर ही मोहीम काही अगदीच नवीन नाही आहे हा. 2003 मध्ये राष्ट्रीय हस्तलिखित मिशन सुरू झालं होतं. त्यालाच आता एक नवीन आणि अजून मोठं स्वरूप दिलं गेलंय. बरं, आपण इतका वेळ खजिना खजिना असं म्हणतोय, पण हा खजिना नक्की आहे तरी काय? आणि तो शोधणं इतकं इतकं महत्वाचं काम आणलं जातंय. या सगळ्या शोधाचा केंद्रबिंदू आहे हस्तलिखित. आता हस्तलिखित म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत हाताने लिहिलेला कुठलाही मजकूर, तो कागदावर असेल, ताडपत्रावर असेल किंवा अगदी झाडाच्या सालीवर, काहीही चालेल. पण याला 2 महत्वाच्या अटी आहेत. एक, ते लिखाण कमीत कमी 75 वर्ष जुनं असायला हवं. आणि 2, त्याला काहीतरी वैज्ञानिक, ऐतिहासिक किंवा कलात्मक मूल्य असायला हवं. पण प्रश्न असा आहे की ही जुनी कागदपत्र शोधण्यासाठी एवढा खटाटोप करायचा तरी का? याची कारणं खरंच खूप मोठी आहेत. पहिलं म्हणजे यातून आपली सांस्कृतिक विविधता जपली जाते. दुसरं, आयुर्वेद, योग, गणित यांसारखं आपलं जे अमूल्य ज्ञान आहे ते पुन्हा एकदा प्रकाशात येतं. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, या ज्ञानाला चोरी आणि तस्करीपासून वाचवता येतं. याचे एक जबरदस्त उदाहरण देऊ का? बक्षाली हस्तलिखित. जरा कल्पना करा, 3ऱ्या-4थ्या शतकातलं हे हस्तलिखित आणि त्यात काय सापडलं तर शून्य. हो, झिरो या संकल्पनेचा जगातला सगळ्यात जुना संदर्भ. विचार करा, ही किती मोठी, किती क्रांतिकारी गोष्ट आहे. अगदी बरोबर, 0. आपल्याला आज तो एक साधा अंक वाटेल, नाही का? पण हा तोच शोध आहे ज्याने गणित आणि विज्ञानाची पूर्ण दिशाच बदलून टाकली. आणि त्याचा सगळ्यात जुना पुरावा कुठे सापडतो तर आपल्याच प्राचीन ग्रंथांमध्ये. पण हे ज्ञान फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाहीये. ते देशांना जोडण्याचंही काम करतं. उदाहरणार्थ, गिलगिट हस्तलिखित घ्या. या हस्तलिखितांमुळे बौद्ध धर्माच्या माध्यमातून पूर्व आशियाई देशांशी आपले सांस्कृतिक संबंध अजून घट्ट झाले आहेत. म्हणजे बघा, हे ग्रंथ फक्त ज्ञानाचे स्रोत नाहीयेत, तर ते मैत्रीचे पूल सुद्धा आहेत. अच्छा, मग एवढं मोठं आणि महत्वाचं काम केलं कसं जातं? तर या संपूर्ण मोहिमेमागे एक अगदी स्पष्ट 5 टप्प्यांची रणनीती आहे. ही पूर्ण प्रक्रिया आहे ना एका पद्धतशीर प्रवासासारखी आहे. चला पाहूया. सगळ्यात पहिला टप्पा, देशभर फिरून ही हस्तलिखितं शोधायची आणि त्यांची नोंद करायची. दुसरा टप्पा, ही पानं खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांचं अत्यंत काळजीपूर्वक जतन करायचं. तिसरा टप्पा आहे डिजिटायझेशनचा, म्हणजे त्यांच्या डिजिटल कॉपीज बनवायच्या. त्यानंतर चौथा टप्पा, त्या पानांवर काय लिहिलंय ते समजून घेण्यासाठी त्याचं भाषांतर करायचं. आणि मग येतो शेवटचा 5वा टप्पा. यातून जे काही ज्ञान मिळालंय त्याचा अभ्यास करून ते जगासमोर आणायचं. म्हणजे बघा, एका लहानशा पानापासून ते जागतिक ज्ञानापर्यंत हा एक संपूर्ण प्रवास आहे. पण हे इतकं मोठं काम आहे की ते फक्त माणसांच्या मेहनतीने पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या मोहिमेमध्ये प्राचीन ज्ञानाला जोड दिली आहे आधुनिक तंत्रज्ञानाची आणि कायद्यांची. कारण समस्या जरी प्राचीन असल्या, जसं की जीर्ण झालेली पानं, पुसट झालेली अक्षरं, तरी त्यावरचे उपाय मात्र आजचे पूर्णपणे आधुनिक आहेत. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञान सेतू AI इनोव्हेशन चॅलेंज. यात काय होतंय तर स्टार्टअप्स, विद्यार्थी, संशोधक या सगळ्यांना आमंत्रित केलं जातंय की त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वापरून डिजिटायझेशनच्या प्रक्रियेला वेग द्यावा. थोडक्यात सांगायचं तर आपलं आजचं तंत्रज्ञान आपल्या भूतकाळाला भविष्याशी जोडण्याचं काम करते. आता बघा, हा खजिना फक्त शोधून चालणार नाही, त्याला संरक्षण देणंही तितकंच गरजेचं आहे. आपल्या देशात 1972च्या कायद्यानुसार
75 वर्षांपेक्षा जुनं कोणतंही हस्तलिखित देशाबाहेर नेता येत नाही, त्यावर बंदी आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याला ओळख मिळाली आहे. भगवद्गीतेसारख्या आपल्या अनेक ग्रंथांना युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये स्थान मिळालंय, ज्यामुळे त्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळालाय. म्हणूनच हे लक्षात घेतलं पाहिजे की हे मिशन फक्त काही जुन्या वस्तू जपण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, हे त्यापेक्षा खूप खूप मोठं आहे. हे आहे भविष्यासाठी ज्ञानाचं पुनरुज्जीवन. आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाला येणाऱ्या पिढ्यांसाठी पुन्हा जिवंत करण्याचा हा एक भव्य प्रयत्न आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचार करायला लावणारा. जेव्हा ही लाखो पानं डिजिटल रूपात आपल्यासमोर उलगडली जातील, तेव्हा हे प्राचीन ग्रंथ आपल्याला अजून कोणती नवीन रहस्य सांगतील? गणिताच्या पलीकडे, विज्ञानाच्या पलीकडे अजून असं काय दडलं असेल या पानांमध्ये जे आपलं जग बदलून टाकू शकतं?